नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपण आहोत 14 नंबर या ठिकाणी. आपण पाहतो इथे एक डुप्लिकेट आईस्क्रीम बनवणारा कारखाना या ठिकाणी सगळ्या तरुणांच्या जागरूकतेमुळे या ठिकाणी पकडला गेला आहे. इथले सगळे वर्कर मालक जे होते ते सगळे पळून गेले. परंतु इथं आल्यानंतर मला 14 नंबरच्या सगळ्या सहकारी मित्रांनी फोन केला आणि सतीश बोरा असतील, बापू असतील, निलेश शेटा असतील, या सगळ्यांनी फोन केला. इथं आल्यानंतर आम्ही परिस्थिती पाहिली. खरंच धक्कादायक परिस्थिती आहे. इथं आईस्क्रीम इतक्या प्रमाणात बनते, परंतु इथं दुधाचं एक पण टिपकं नाही. इथं सगळे केमिकल आहेत. हे तुम्ही पाहता सगळे लिक्विड आहेत. हे डिटर्जंट केस करण्यासाठी, दूध तयार करण्यासाठी, हे डिटर्जंट लिक्विड बघा तुम्ही. इथं सगळा कारखाना पाहिल्यानंतर सगळं लिक्विड डिटर्जंट सगळ्या अशा पद्धतीने केमिकल घातक एशियन पेंटचा वापर केला आहे रंगासाठी. म्हणजे इतकं हे धक्कादायक आहे. आणि ह्या आईस्क्रीमचं जास्त लहान मुलं विशेषतः खातात, कारण ही मावा कुल्फी. इथं आल्यानंतर आम्ही मावा कुल्फी मागाशी पाहिली. ही संचिता कुल्फी नावाने, संचिता कुल्फी हा ब्रँड आहे. हा जर ब्रँड कुठल्या दुकानात असेल, तत्काळ ह्या सगळ्या कुल्फ्या हे दुकानदारांना ज्यांना माहीत नाही त्यांनी तत्काळ या कुल्फ्या सगळ्या फेकून द्याव्या. आणि अशा नाराधामावर खरं तर कडक कारवाई त्या ठिकाणी FDAचे लोक या ठिकाणी उपस्थित होणार आहे. परंतु आमची विनंती जुन्नर तालुक्यातील सगळ्या नागरिकांची, अशा लोकांना तुम्ही अजिबात सोडू नका. यांना अशी फाशी शिक्षा दिली पाहिजे अशा लोकांना, कारण हे लोकांच्या जीविताशी खेळतात. हे विष कालावतात ते प्रत्येकाच्या अन्नात. आज लहान लेकरं 5-5, 10,000 रुपयाला आईस्क्रीम घेतात, 10,000 रुपयाला, आणि आवडीने खातात. आणि अशा परिस्थितीत जर या अशा केमिकलचा वापर केला असेल, कॅन्सरचे जे आजार वाढले, आज लहान मुलांमध्ये पण आजार इतके गंभीर झाले. त्याचं कारण असं आहे, आज कळते आम्हाला हे. इथं पाहिल्यानंतर एकही गोष्ट आईस्क्रीम मध्ये जे पाहिजे नव्हती, पण साखर पण नाही, साखर नाही, दूध नाही. जे लहानपणापासून आम्ही ऐकलंय की दूध आणि साखरेपासून आईस्क्रीम तयार होते, हे तर कुठं दिसलं नाही. परंतु जे घातक केमिकल आहे, डिटर्जंट लिक्विड आहेत, केमिकल आहेत, ऍसिड आहे, असंच या ठिकाणी दिसून आले. आमची पुन्हाची एकदा जुन्नर तालुक्यात सगळ्या नागरिकांची मागणी आहे की 14 नंबर येथील हा जो सुरू असलेला कारखाना संचिता कुल्फी आणि आईस्क्रीम अशा नराधामांवर कारवाई झाली पाहिजे. इथल्या तरुणांनी जी जागरूकता दाखवली, अशी जागरूकता जर सगळ्यांनी दाखवली, अशा आपल्या गावात काही असे कारखाने असतील, दूध भेसळ होत असेल. आता आपण पाहतो दूध भेसळचं त्या ठिकाणी आपण अनेक प्रकरणं रोज पाहतोय. परंतु आपल्या माध्यमातून जर असं कुठं जर होत असेल कुणाच्या माध्यमातून, तर आपण सगळ्यांनी अशी जर जागरूकता दाखवली तर असे कारखाने नक्कीच बंद पडतील. दूध भेसळीचे जे विषय आहे ते नक्कीच बंद पडतील. आता या तरुणांनी जो सतर्कता दाखवली, अशी सगळ्यांनी दाखवावी, माझी या निमित्तानं विनंती आहे. आणि 14 नंबर येथील ह्या कारखान्यावर तातडीने कारवाई करावी, हा कारखाना सील करावा. आणि याचे जे ब्रँड जे विकले गेलेत, या ठिकाणी जे ब्रँड विकले गेले आम्ही जे वारंवार दाखवतो, त्याचं कारणच असे कारण ही लहान मुलं खाणार आहे. हे तत्काळ सगळ्यांनी हे ब्रँडचं सगळं फेकून द्यावे, अशी माझी या निमित्तानं विनंती आहे. धन्यवाद.